मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस. मोर्चा नगरच्या दिशेने रवाना. आरक्षण घेऊनच येणार जरांगेंचा निर्धार. 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईत धडकणार. फेब्रुवारीत मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार. जरांगेंनी आंदोलन थांबवलं पाहिजे. आंदोलनानं जनतेला त्रास होणार. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. सगळे सोयरेबाबत मागणी कायद्यात बसणारी नाही तरी सरकार तपासून पाहणार. जरांगेंनी थोडं सबुरीनं घ्यावं. दीपक केसरकरांचा जरांगेंना सल्ला. मवियामध्ये 36 जागांवर एकमत तर उर्वरित 12 जागांच्या संदर्भात चर्चा सुरू. मविया महायुती विरोधात भक्कमपणे लढणार. शरद पवारांचं वक्तव्य. 2 जागा द्याल आणि आम्हाला पाडाल. इंडिया आघाडीच्या जागा वाटपावर लोकशाही गौरव सभेतून आंबेडकरांची टीका. फडणवीसांकडून नागपूरहून अयोध्येत जातानाचा स्वतःचा फोटो ट्विट. अयोध्या कार सेवेला गेल्याचा फडणवीसांकडून पुरावा सादर. आम्ही नाशिकमध्ये उद्या कार सेवकांचा सत्कार करणार. आम्हाला कोणाला पुरावा देण्याची गरज नाही. अयोध्येचे नाही. फडणवीसांचे फोटो नागपूर स्टेशनवरचे. संजय राऊतांचा हल्लाबोल. देवेंद्र फडणवीस जेव्हा कार सेवेला गेले तेव्हा उद्धव ठाकरे फोटो काढत होते. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा प्रहार. सीएम बर्फात फिरून येतात आणि पैशांचा चुराडा करतात. आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. पुन्हा यांची सत्ता आली तर मंत्रालय देखील गुजरातला जाईल. आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या अयोध्येत जाणार नाही. 22 जानेवारी नंतर मंत्रिमंडळासह रामलल्लाचं दर्शन घेणार. मुख्यमंत्री शिंदेंचं ट्विट. राज्य सरकारला हायकोर्टाचा दिलासा. उद्याच्या सुट्टीविरोधातील याचिका कोर्टानं फेटाळली. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाडांची बॅनरबाजी. अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कळवा परिसरामध्ये लावले बॅनर. प्रभुराम सर्वांच्या असा बॅनरवर उल्लेख. चिपळूणमध्ये 15 किलो रांगोळींच्या माध्यमातून साकारली श्रीराम आणि राम मंदिराची प्रतिकृती. 20 बाय 10 फूट आकाराची रांगोळी. रांगोळी काढण्यासाठी लागले तब्बल 55 तास. अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील सामाजिक कार्यकर्त्यांना बनवले 1111 किलो लाडू. लक्ष्मण पोटेंनी स्वतःच्या दुकानामध्ये बनवले बुंदीचे लाडू. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा. गुजरातसह दिल्लीमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर. दिल्लीचे उपराज्यपाल VK सक्सेना यांनी केली घोषणा. सॅन रेल्वे पुलाच्या पाडकामाला स्थगिती. आणखी 4 दिवस पूल सुरूच राहणार. वाहतूक पोलिसांची माहिती. भिवंडीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जल्लोषाचं वातावरण. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई. ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण. ज्यांच्या मनात शंका निर्माण होते असेल नसेल असा प्रश्न निर्माण होतो त्यांना पुरावे सादर करावे लागतात. त्यात आमचंच यश आहे. शिवसेनेला बाबरीच्या गोष्टी भाजपनं सांगण्याची गरज नाही. अंबादास दानवेंची भाजपवर टीका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.